काल जो मानपाडामध्ये जो काल मानपाडामध्ये जो घटना घडली होती अनुषंगाने आज त्या दोन्ही सुद्धा आरोपीला आज कोर्टासमोर माननीय कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने आज त्यामध्ये 2 दिवसाचे पोलीस कस्टडी त्यामध्ये मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये पोलीस रिमांड याच्या करण्याकरता जो सीसीटीव्ही आपल्याकडे उपलब्ध आहे त्या अनुषंगाने आम्हाला तपास करणं आहे. त्याचप्रमाणे ही संबंधित पीडित मुलगी जी आहे अजून सुद्धा तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्या अनुषंगाने तिला झालेली दुखापत कशा प्रकारची आहे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि जे सीसीटीव्ही फुटेज असतील आणि त्यातले साक्षीदार त्या अनुषंगाने आम्हाला तपास करणं बाकी आहे. त्या अनुषंगाने आम्ही पोलीस रिमांडची मागणी केली होती. ती मागणी मान्य करून माननीय कोर्टाने त्यामुळे 2 दिवसाची पोलीस रिमांड त्यामध्ये मंजूर केलेली आहे. ज्या ज्या कायद्याअंतर्गत आरोपीच्या मध्ये त्यांनी कृत्य केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथले सीसीटीव्ही फुटेज आपण जे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि इथले साक्षीदार आहेत ज्यावरून आम्ही पुढील जे काही कलम त्यामध्ये वाढ होईल त्यामध्ये आम्ही कारवाई करत आहोत. पोलीस रिमांड करता वेगवेगळी कारण दिली गेली होती त्या कारणाचा विचार करून माननीय कोर्टाने 2 दिवस दिलेला आहे. अजूनही आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे 2 दिवस आम्ही करून पुन्हा आम्ही कोर्टच्या काही इन्व्हेस्टिगेशन बाबी समोर येतील त्या आम्ही कोर्टासमोर मांडू आणि परत त्यामध्ये जर गरज असेल तर आम्ही परत पोलीस रिमांड त्यामध्ये मागणी करत आहोत. त्या अनुषंगाने हा सध्याचा प्रकार ज्याबद्दलचं आहे त्यामध्ये माननीय न्यायालयामध्येच कोर्टमध्ये रूममध्ये असल्यामुळे मान्य न्यायालय त्यामध्ये योग्य कारवाई करेल आणि जे काही त्याचा पूर्व इतिहास आमच्यापर्यंत आलेला आहे त्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने त्याच्यावरती जे काही कायद्याअंतर्गत असेल प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करणे आम्ही करणार आहोत.